आपण जरूर बघतोय मॅक्स मॅच आणि आज फायनल देखील बघायला मिळेल इंडिया वर्सेस न्यूझीलंड. आज रविवारचा दिवस, जेवढं आपण इथून लवकर खेळेल तेवढं आपल्याला ती मॅच लवकर बघायला मिळेल, हे लक्षात घ्या. बॉल पहिल्याच बॉल वरती जरूर असं वाटलं कॅच होती की काय, आउटफील्ड फास्ट आहे. हो काय फिल्डिंग केली आहे सागरनं, अतिशय बॉल अडवला आणि तितक्याच वेगानं फेकलाय. अतिशय चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून 2 धावा निलेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच यातून तू जिंकेल टीम शुद्रुकवाडी संघासोबत फाईट करणार आहे. रेडी राहायचं टीम शुद्रुकवाडी संघ 2 मॅच जिंकले. ती मॅच असेल ती महत्वाची असेल. यानंतरची गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका काय असा होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फिल्डिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक सिंगल इथून मिळते. निलेश थोडासा नाराज, निलेशला माहिती आहे इथून विकेट फार महत्वाचे असतात. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. धावा फलकावरती 3 आणि स्कोर बोर्ड्स बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र 2 बॉल्स खेळ झाला. फुल टॉस बॉल, चेंडू जाईल घोषांगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल, नो बॉल घोषित केला पंचांनी. हा बॉल नो आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच नो +1 या 2 धावा ऍड होतील. पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज सीआर. हा बॉल उंच गेला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे जय, कॅप्टन रिप्लाय जाईल मात्र नो बॉल होता. नो बॉल आहे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि इथे एक सिंगल जरूर घेतला आणि 12वा, कारण प्रेम असतं क्रिकेटवरचं भरपूर, कारण संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याला देखील असं वाटतं की माझा संघ देखील आजच्या दिवसामध्ये पुढे जाईल. कारण अमरकनं भरपूर बाजा मारल्या आतापर्यंत बघायला गेलं, चांगलं क्रिकेट खेळलेत. हा बॉल पुन्हा एकदा मिड ऑफला खेळून काढला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सागर येतोय. जेल टिपला फलंदाज बाद. आता चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन, नक्कीच विकेट मिळतोय. फलंदाज माघारी परतेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 6 आणि स्कोरबोर्ड 6 धावा. 6 धावा झाल्यात. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू खेळून काढला. नक्कीच एक सिंगल झाले. इथून या मॅच मध्ये ना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. रन्स या मॅच मध्ये करावे लागतील. आपल्याला जरूर पाहायला मिळते. रन्स, धावा या मॅच मध्ये येणं फार गरजेचं आहे. या मॅच मध्ये रन्स येणं फार गरजेचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आतापर्यंत रन्स बघायला गेले तर 7 आणि स्कोर बोर्ड बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये धावा 7 झाल्या. अजूनही 12 बॉलचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. अक्की गोलंदाजी मार्कवरती मागच्या मध्ये क्रिकेट
लगेच खेळला तो अक्की धरला. अतिशय चांगलं क्रिकेट. सूरजनं देखील मान ऑफ द मॅच घेतली. ही मॅच दोघांसाठी इम्पॉर्टंट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड हा सामना रंगेल कारण आपण बघतोय एक चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमकता एंडीच्या बॅट मधून आला. लॉंग हॉपच्या डोक्यावरून षटकार आणि बॉल लो दे गेला. जो डिसिजन आहे तो मान्य करावा लागेल. तर चला जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. नो बॉल आहे ना. नो पंचांचा डिसिजन लास्ट मान्य करावा लागेल. अक्की ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल देखील हो मोठा फटका. बॉल जाईल. अजून एक सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा. अक्कीकडून विश्वास. असं वाटलं ही गोलंदाजी एवढी खराब त्या खेळाडूकडून कधी होत नाहीये. मात्र समोर एंडी इथून असं वादळ आज पेटून उठलं मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच यातून तो जिंकणार. रेडी राहायचं प्लीज. लक्षात घ्या. मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉल आतापर्यंत आले तर मैदानाच्या आतमध्ये एकच बॉल झाला आणि धावा फलकावरती 20. कुठे होत्या 7 आणि सामना कुठे आणून ठेवला. लागोपाठचा हॅट्रिक षटकार मारणारा खेळाडू या मॅच मध्ये पाहायला मिळतो. एंडीच्या बॅट मधून आल्यात 3 षटकार. दोन बॉलचा खेळ झाला. 3 षटकार आले. 1 नो आला. हे क्रिकेट हे क्वालिटी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर माऊली या तुमचं देखील स्वागत. एक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मागच्या हप्त्यामध्ये एक चांगलं आयोजन ते देखील इथे उपस्थित आहे. संघ थोडासा बाग फुटला मात्र एक संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग एंडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची एक सिंगल जरूर मिळेल कारण घोषंगी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. हा बॉल पुन्हा एकदा उंच गेला. जास्त लांबी आहे आणि क्षेत्ररक्षक जय कॅप्टन कडून चुकी झाली. एंडीचा झेल ड्रॉप केला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एंडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतो. संतोष देखील साथ देतो. आज अक्कीवरती हल्ला. मॅच मध्ये कुठे धावा थांबवल्या होत्या मात्र मॅच ऑन करून दिली आहे आणि धावा फलकावरती पाहायला मिळतं तब्बल 28. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण जरूर बघतो वेगवान होता. डिसिजन काय असेल. पंच आपल्यापर्यंत जरूर होतील की काय मात्र डिसिजन आहे नक्कीच नाही आहे. एक बॉल शिल्लक असेल. 5 बॉलचा खेळ झाला. 28 झाला या मॅच मध्ये. एक बॉल अजूनही बाकी. हा बॉल टप्पा पडल्यानंतर गोशांकी क्षेत्रामध्ये जातो. एक सिंगल मिळेल. धावा फलकावरती 29. षटक क्रमांक दुसरं संपलं. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. स्पीडअप घ्यायचं. वयाचं बंधन इथे करायचं.
आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते श्रीकांत अमृत एक्सप्रेस फुल टॉप्स बॉल सर बॅट घेऊन काढला क्षेत्ररक्षण हो कितक्याच वेगानं बॉल आला ना तितक्याच वेगानं चेंडूवरती देखील सागर आलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरून कव्हर केलं आणि इथून या मॅच मध्ये आपण जरूर बघितलं चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती आपण जरूर बघितला बॉल तयार मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर हा बॉल डॉट बॉल झाले आतापर्यंत अमृत एक्सप्रेस यासाठी ओळखला जातं आणि डॉट बॉलची संख्या नक्कीच धावा फलकावरती 30. काही एंडीने बॅटिंग केली अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये एंडीच्या माध्यमातून आपण बघितली आहे. धावा पूर्णपणे थांबवल्या होत्या मात्र कुठेतरी अक्कीनं नो बॉल दिल्यानंतर थोडासा प्रेशर दबाव निर्माण झाला आणि 3 षटकार गेले सीमारेषेच्या बाहेर. हा बॉल देखील डॉट एंडी स्वतःजवळ स्ट्राईक जरूर ठेवणार आहे आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतोय स्ट्राईक चेंज नाही आहे ना की हा पंच डिसिजन काय आहे पंचा लगेच कळवा. स्ट्राईक रोटेट नाही आहे तर काहीच नसेल लक्षात घ्या. बॉल झाले डॉट बॉल असेल बॉल झाले आतापर्यंत 3 अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय पुन्हा एकदा फुल टॉस बॉल उडवला बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषे पार येतोय फ्लॅटेड षटकार. सहा धावा आला डायरेक्ट चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. काय डिसिजन आहे लगेच कळवा आमच्यापर्यंत. डिसिजन काय 6 असेल मग चला जास्त वेळ घेऊ नका लगेच फिल्डिंग करायची आहे. धावा फलकावरती 6 ने पुढे सरकली आहे. 36 धावा फक्त 7 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. 2 बॉल अजूनही शिल्लक 36 रन झाल्यात. लक्षात घ्या जो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल प्लीज. जिथे आमचे प्रेक्षक देखील उभे आहेत त्यांना माहिती आहे त्यांनी सांगितलंय. तो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल लक्षात घ्या. मॅच थांबवू नका प्लीज प्लीज. मॅच थांबवायची नाहीये. जो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल कारण आज लवकर मॅच संपवायचे आहेत. चौकार 4 धावा पंचांचा डिसिजन पोहोचला. हा लास्ट हे मान्य करावा लागेल. चौकार असणार आहे लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. टीम अमृत संघ
अजूनही 2 बॉल्स अखे शिल्लक असलेला मॅच मध्ये 34 34 धावा धाव फलकावरती आहेत. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये असणार आहे. 34 धावा धाव फलकावरती गेल्या. प्लीज जास्त वेळ घेत आहे टीम अमरक. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. चौतीस 34 दोन बॉल शिल्लक. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळते एक सिंगल मिळाली आहे. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक असलेला मॅच मध्ये आपण जरूर बघतोय. एंडीला स्ट्राईक काय भेटली नाही आहे आणि इथून एक बॉल अजूनही शिल्लक. आणि हा बॉल फलंदाज 5 विकेटचं पतन आणि इथून धावा धाव फलकावरती 34 35 36 ट्विन आहे. 35 ज्याला 36 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. चला स्पीड अप घ्या, लगेच जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पस्तीस झाला 36 धाव्यांचं लक्ष मॅच मध्ये. तर माननीय सन्मान्य आदरणीय शैलेशजी मोहिते यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतो. तर जास्त वेळ नका घेऊ, चला लगेचच चित्रक्षण सजवायचं. अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची, प्लीज लवकर या. या मॅच मध्ये आता 18 बॉल 36 धावांची गरज. नेक्स्ट मॅच अजून बाकी आहे, लक्षात घ्या. या मॅचला फार वेळ घेतला, प्लीज विनंती असेल. नेक्स्ट मॅच ब गटातली वाघजाई देवी पांढरपाणी, ज्या मागच्या हप्त्यामध्ये ज्या संघानं किती बाजी मारली आणि त्यांच्यावर फाईट करेल शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी, या दोघांमध्ये होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. यानंतर अजून एक मॅच आणि त्यानंतरची मॅच तुम्हाला सांगतोय वाघजाई देवी पांढरपाणी आणि शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी आणि जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी, वरुणाथ स्पोर्ट्स मोरगिरी या दोघांमध्ये असणाऱ्या
ब गट आहे आणि नंतर निनाई देवी स्पोर्ट्स गोकुळ, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी आणि वाघजाई देवी अटोली, विटलाई देवी काहीर या दोघांमध्ये होणार आहे. आजच्या ब गटातले हा मॅच तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. तर ही मॅच सुरुवात करा. यानंतर अजून एक मॅच आहे, प्लीज लक्ष द्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तर माननीय सन्माननीय आदरणीय प्रवीण जाधव यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. एंडी पहिलाच बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा आपल्यापर्यंत जरूर पोहोचला आणि या मॅच मध्ये बघायला गेलं तर 36 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. विटलाई देवी चषक 2025 हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. एकही धाव मिळाली नाहीये. हा बॉल देखील निर्धाव. बॉल उंच गेला, महत्वाचा विकेट आणि फलंदाज बाद माऊलीने डिप्लाझेल आणि इथून मात्र महत्वाचा विकेट. बकासूर मैदानाच्या बाहेर, फलंदाज माघारी परतावा लागेल बकासूरला. ही मॅच जरूर चुरशीची पाहायला मिळाली. ही मॅच महत्वाची आपल्याला जरूर पाहायला मिळाली. इथून या मॅच मध्ये चित्र बदललं, काटा बदलला, कोण बदलला आणि मैदानाच्या बाहेर पाठवला तर सूरजला. सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एनडी बॉलिंग मार्क वरती आपल्या पाहिला होता, महत्वाचा विकेट घेऊन दिला एनडीने. एनडी वेळ नका घेऊ प्लीज, वेळेचं बंधन करा. अजून एक मॅच आहे आणि ब गट पण अजून कंप्लीट करायचं, लक्षात घ्या. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. फिल्डिंग झाली, दूरवरून येतोय तोपर्यंत चेंडू जाईल, एक सिंगल जरूर मिळेल. कृष्णादांचा देखील आज वाढदिवस, त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विटलाई देवी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच जरूर ईश्वरजनी प्रार्थना करतो. नक्कीच त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. आणि या मॅच मध्ये धावसंख्या फलकावरती पाहायला गेलं तर 2 या आकड्यावरती 1 विकेट गेली आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हवा कॅचच्या बाहेर, चेंडू निघून साला वन बाउन्स, सीमा बार, चौकार. हा बॉल वाईट बॉल, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. हा बॉल चेंडू जाईल सीमारेषेच्या इथे, चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय षटकार. हा बॉल आहे डॉट. आता 12 बॉल समीकरण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. 12 चेंडू मध्ये 23 जास्त नाही आहे. 12 बॉल 23 जास्त नाही आहे. मॅच मध्ये होऊ शकतं. बॅटिंग चांगली गेली तर
23 धावा होऊ शकतात. 12 बॉल आणि 23 धावांची गरज गोलंदाज वापरलाय करणला. षटक क्रमांक दुसरं करणच्या हातामध्ये दिलाय. या मॅच मध्ये काय होईल आणि काय नाही. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. यामधून जो जिंकणार तो टीम शिंदुकवाडी संघासोबत फाईट करणार आहे. हे लक्षात घ्या. स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. या मॅच मध्ये काय चित्र असेल, काय बिघडेल, काय घडेल. जास्त बाहेर राहिला. वाईट पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. वाईट बॉल आता 12 मध्ये करायच्या. 22 12 मध्ये 23 ची गरज होती. वाईट बॉल आला. गोलंदाज यार, हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जेल खाली, मात्र इथून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 षटकार. जरी बॉल आतमध्ये ढकलला असता, थोडासा प्रयत्न व्यवस्थित संतोषने केला असता तर कॅच देखील मिळाली असती, धावा देखील वाचल्या असत्या. मात्र प्रयत्न थोडासा अर्धा राहिला. चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलाय. तो षटकार. जरी बॉल आतमध्ये ढकलला असं मॅच झाली असती. मॅच ऑन करून दिली पूर्णपणे. आता समीकरण असेल या मॅच मध्ये. बॉल शिल्लक असतील 11 आणि धावा करायच्या आहेत. त्या मात्र डॉट बॉल आला. आता मात्र समीकरण बदलेल. 9 बॉल 16 ची गरज असलेल्या मॅच मध्ये 9 बॉल 16 धावांची गरज. 2 मोठे फटके. 10 बॉल 16 ची गरज आहे. थोडीचं टेन्शन टीम अमरकला जरूर आलं. नक्कीच आपण बघतोय 10 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज सनी. बॅटच्या रडार मध्ये भेटलाय. स्लॉट मध्ये पाठवलाय. प्लॉट मध्ये लाइटिंग लावले ढगात. चेंडू सीमा पार. षटकार. आता समीकरण आलंय ते मात्र 10 धावेंचं. हा बॉल डॉट वाला. समीकरण बदललं. 10 धावेंची गरज. या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारेल आणि कोण टीम शिंदुकवाडी संघासोबत फाईट करणार आहे काहीच वेळामध्ये आपल्याला समजेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ही मॅच. फार आपल्याला डबा पडल्यानंतर हा बॉल अतिशय चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता. सनी काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू शिल्लक असेल 7-10 धावेंची गरज. 7 बॉल 10 धावा. सनीला माहिती आहे सामना खुल्ला झालाय. 7 बॉल 10 ची गरज आहे मॅच मध्ये. आणि हा बॉल जाईल मात्र मिळेल फक्त एक सिंगल. समीकरण बदललं. 6 बॉल 9 धावेंची गरज. शेवटचा गोलंदाज कोण येणार, कोणाला ओलवणार, कोणता गोलंदाज 6 मध्ये 9 थांबवणार आणि कोणता गोलंदाज येणार आहे. 6 बॉल 9 धावेंची गरज या मॅच मध्ये. या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सियारा. हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनला. डायरेक्ट चेंडू सीमा पार. सागरच्या बॅट मधून येतोय षटकार. हे क्रिकेट आहे, हे क्वालिटी आहे, हे टीम अमरककडे आहे. जरी सूरज गेलाय ना तरी आमच्यामध्ये ताकद आहे. आणि या मॅच मध्ये आता समीकरण 5 बॉल 3 धावेंची गरज. चला स्पीडअप घ्या प्लीज. अजून एक मॅच आहे त्यानंतर आम्हाला ब गटाला सुरुवात करायची. प्लीज विनंती असेल आज लवकर मॅच सर्व कव्हर करायचे हे लक्षात घ्या.
बॉल होते यार. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला करण आहे. लगेच फेकी केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हो थोडासा वाचला. फेकी अतिशय बरोबर झाली होती. मात्र मॅच मध्ये 4 बॉल आणि रन्स करायच्या 2 आणि कोण या मॅच मध्ये नक्कीच विजय होईल. टीम अमरक की टीम मैदानाच्या आतमध्ये स्कोर अजून जर असता तर मॅच झाली असती. कारण आता समीकरण जवळ आलंय. 4 बॉल 2 धावांची गरज. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबवला. आता मॅच होईल. मॅच बनेल. आता समीकरण देखील होईल. आणि आता चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मध्ये 3 रन्स करायच्या 2. या बॉलवरती जर चेंडू व्यवस्थित आला तर लास्टच्या 2 बॉलवरती काही देखील होऊ शकतं. बॉल शिल्लक आहेत 2 आणि लक्षात घ्या या मॅच मध्ये काय चित्र काय होईल. पलटवार होईल का या मॅच मध्ये तेच बघणार आहोत. हलक्या हाताने खेळून काढला. इथून आपण बघतो एक सिंगल जरूर मिळाली आहे आणि अजून एका धावेची गरज आहे. आता समीकरण नक्की समाश मध्ये आपण बघतोय. एका धावेची गरज. 2 बॉल शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज मॅच मध्ये. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सामना जिंकलाय टीम अमरकनं. हार्ड लक बॅड लक टीम आपल्याला पाहायला मिळेल. संघ ईगल स्पोर्ट्स केली मुरगरी समजा प्रयत्न देखील चांगला राहिला. जर अजून धावा बनवल्या असतं तर मॅच बनली असती. आता समीकरण या मॅच मध्ये नेक्स्ट मॅच टीम आपल्याला पाहायला मिळेल. अमरक आणि टीम शिंदुरवाडी संघाचे कॅप्टन लगेच आहे प्लीज. तर माननीय सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी बायगडे यांचं देखील स्वागत आहे. विटलाई देवी चषक 2025 मध्ये या साहेब तुम्ही देखील व्यासपीठावरती यायचं तुमचं देखील सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या प्लीज. लगेच यायचं. टीम शिंदुरवाडी संघाचे कॅप्टन देखील यायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेच देणार आहोत. सागर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 21 धावांची खेळी त्या फलंदाजाने केली. तो सागर ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर लगेच या प्लीज विनंती असेल वेळेचं बंधन करायचं आहे.